नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं गाव आपलं खानपानमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात आम्ही आमचं बघा हे नवीन घर बांधले. तर नवीन घराच्या बाजूला आहे ना मी चूल मांडली आणि आज श्रावण महिन्यातला आज दुसरा सोमवार आहे. तर माझा उपवास आहे आज. तर मी आज आहे ना चुलीवर स्वयंपाक बनवते, भाकरी बनवणार आहे. मेथीची भाजी आणि भाकरी बनवणार आहे चुलीवर. आज मी नवीन पहिल्यांदा आज चुलीवर स्वयंपाक बनवणार आहे आमच्या इथे नवीन घरामध्ये. लसूण सोलते मी भाजीसाठी, कांदा कापायचा आहे. चुलीवरचं जेवण बनवायचं मला तर स्वयंपाक बनवायला आवडतो. चुलीवरचं जेवण पण खूप चवदार लागतं. जेवण सगळ्यांनाच आवडतं. गावाकडे आले का सगळेजण चुलीवर स्वयंपाक करतात. छान किती मस्त पेटली चूल. थोड्या वेळाने आता आपण भाजी बनवणार आहे. मी तुम्हाला आहे ना भाजी बनवताना दाखवते. माझी पद्धत म्हणजे एकदम साधी, जास्त त्याच्यात काही भाजी ते टाकायचं पण नाही जास्त. एकदम साधे सोप्या पद्धतीने माझी मेथीची भाजी असते, एकदम चवदार लागते. कांदा कट केलाय, लसूण सोललाय, तेचून घेते लसूण भाजीत टाकायला. आता आपण चुलीवर कढई ठेवून घेऊ. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकू. आता तेल तापले तर त्याच्यात आपण कांदा, मिरची आणि हा लसूण टाकून घेणार आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत आता आपण ही भाजी एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. तर आपण ही भाजी धुवून घेतली. कांदा लालसर झाला आहे. आता आपण त्याच्यात थोडस चिमूटभर मीठ टाकू आणि असा 2-3 थोडस कूट शेंगदाण्याचा कूट जास्त प्रमाणात नाही टाकायचं, एकदम थोडं टाकायचं. आणि ही भाजी मेथीची आता आपण त्याच्यात टाकून घेऊ. काय निघते काय जीव झालेली आहे. आता ही थोडस आहे ना 5 मिनिटं झाकण ठेवून 5 मिनिटं शिजून देऊ भाजी. आपण आता आपली भाजी मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर ही आपण कढई उतरून घेऊ आणि भाकरीसाठी तवा ठेवून घेऊ. भाजी आपली चुलीवरची मेथीची भाजी ना ज्वारीच्या भाकरी थापून घेऊ. पीठ घेतले, तवा तापायला लावले. पीठ भाकरीचं पीठ मळून घेऊ आपण.
हे बघा भाजी भाकर आपली तयार आहे. आता आपण वाढून घेऊ. हे हरभऱ्याची भाजी बनवली. हे हरभरा आहे. डाळ भात केलाय. उपवास सोडायला आज. आता मी गव्हाची भाजी भाकर कशी झाली सांगा. दोन अप्रतिम. अप्रतिम.